नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड। बिचारी शर्वरी रागावून जाते की काय असंच वाटते आणि ती गेली बरं का। ऐश्वर्याचा प्लॅन सक्सेसफुल झालाय। कशा असतात ना या बायका। आणि आजी तर आहेच मध्ये मध्ये आपलं तोंड खुपसायला, नको ते बोलायला, पण इथे जानकी बाजू सावरून घ्यायचा प्रयत्न करते, पण ते काही शक्य होत नाहीये। तर इथे बघा प्रेक्षकांनो, ऋषिकेश अजून आलेला नाहीये। आजी कान भरायचं काम चांगलं करते की त्याला यायचंच नव्हतं, तो म्हणजे मुद्दामून त्याने काम घेतलं, राखीपेक्षा काम महत्त्वाचं आहे का असं वगैरे ते बोलायचा प्रयत्न करते। आणि आता सुमित्राईंना पण टेन्शन आलं आहे की खरंच असं काही असेल का। तर आजी म्हणते त्याला शर्वरीच्या हातून राखी बांधून घ्यायचीच नाही आहे म्हणून तो असं करतोय, कारण त्याला आता कळलं आहे ना की ती सख्खी नाही आहे, सावत्र आहे वगैरे। तर इथे जानकी समजवायचा प्रयत्न करते की इतके दिवस माहिती आहे ना शर्वरी वंशांवर किती जीव आहे ते वगैरे, आणि इकडे ऐश्वर्या आहेच मध्ये मध्ये काय आपलं आगीत तेल ओतायचं काम करायला। तर ती म्हणते की ऑफिस आणि घर 10 मिनिटाचं अंतर आहे, एवढ्यात त्यांनी यायला पाहिजे होतं। आणि सर समज गाडी जर बंद पडली असती तर त्यांनी फोन करायला पाहिजे होतं, म्हणजे इथनं दुसरं कोणीतरी आपण पाठवू शकतो। बरे हिला पर्याय सुचतायत नाही का। आता जानकी तिला थांबवायचा प्रयत्न करते, पण ती आपलं बोलून रिकामी होती की त्यांनी असं करायला नको होतं, असा फोन वगैरे करायला पाहिजे होता। जानकी शर्वरी वंशांना समजवायचा प्रयत्न करते की तुम्हाला माहिती आहे ना की तुमच्या दादाचं तुमच्यावर किती जीव आहे वगैरे, असं ती ते समजायचा प्रयत्न करते। पण शर्वरी तिचा हात झटकून टाकते आणि म्हणते कितीही प्रेम असलं, कितीही जीव असता तरी दादा आज राखी बांधायला आला असता, तो आज आला नाही आहे हे तिच्या मनाला खूप लागलं आहे। ही जी काही भावना आहे रक्षाबंधनाची, ती मात्र अशी आज म्हणजे असं गैरसमजाचं वातावरण तयार करून गढूळ करून टाकले या ऐश्वर्याने आणि आजीनं। आणि इकडं सुमित्राईला पण आता वाटायला लागलं आहे की ऋषिकेशनं मुद्दामूनच हे असं केलं आहे। आणि इकडे जानकीला मात्र टेन्शन आलं की आता सुमित्राईंनासुद्धा असं वाटायला लागलं, त्यासुद्धा असा विचार करतायत म्हणजे किती चुकीचं आहे, कारण अजून ऋषिकेश आला नाही याची काळजी वाटत नाही आहे यांना। तर रामराया तूच यातून मार्ग काढ असं वगैरे ते इथं म्हणते। आणि शर्वरी जाताना बिचारी सांगून जाते की जमलं तर वाटलं तर ओवीकडून ती राखी बांधून घ्यायला सांग, कारण आता माझं फ्लाईट आहे त्यामुळे मला इथनं गेलं पाहिजे। आणि बिचारी ती नाराज होऊन निघते, आणि ती नाराज झाल्यामुळे इकडं सुमित्राई पण नाराज होतात। प्रत्येकाचा चेहरा इथे उतरला आहे आणि आता सौमित्राला खरं काळजी वाटायला लागली आहे। आणि तो म्हणतोय की आता मी जाऊन बघून येतो की दादा कुठे अडकलाय वगैरे। आणि इकडे जानकी पण म्हणून इथे विचार करते। सुमित्राई जे काही बोलतायत त्याच्यावर सौमित्रची, सारंगची, प्रत्येकाची अशी रिॲक्शन वेगळीच आहे, कारण ते दोघंही आईच्या या बोलण्याला अपोज करतायत। पण शर्वरी वंश मात्र तसं करत नाही आहेत, त्या रागातच आहेत आणि त्यांनी गैरसमजच करून घेतला की आता त्याला राखी बांधून घ्यायची नाही आहे ऋषिकेशला। या सगळ्या गोष्टीचा आता पुढे काय परिणाम होणार आणि त्यामुळे नवीन काय नाट्य होणार ते आपल्याला बघतच राहिलं पाहिजे। सारंग मात्र इथे आईला थांबवायचा प्रयत्न करतोय की असं ऋषिकेश दादा काही असं मुद्दामून वागणाऱ्यातला नाही आहे आणि आपण असं बोलायला नको असं वगैरे इथं समजवायचा प्रयत्न चालू आहे। पण इकडे आजीनं ऑलरेडी कान भरून ठेवलेले आहेत, त्यामुळे इकडे शर्वरी पण ऐकणार नाही आहे। तिचं वागणं साहजिकच आहे, कारण तिचं रागावणं साहजिकच आहे, पण या बाकीच्यांनी पण जो काही गैरसमज करून घेतला आहे ना तो खरंच चुकीचा दाखवला इथे। आणि ते त्याच्यासाठी खतपाणी जे काही घातलं आहे ते किती वाईट शब्दामध्ये घातलं आहे याची कल्पनाच तुम्ही करू शकत नाही। असं खरंच व्हायला नको कुणाच्या, म्हणजे राखी बांधल्या दिवशी बहीण नाराज होऊन गेली हे खूपच वाईट गोष्ट दाखवली। इकडे ऋषिकेश असा बेशुद्धच पडलाय, अजूनही त्याला काहीच समजत नाहीये। जानकीला मात्र आता काळजी वाटायला लागली की ऋषिकेश अजून आलेला नाहीये, म्हणजे तो कुठल्या तरी अडचणीत सापडता कामा नये। तर इकडे ही 2 माणसं चालली होती, त्यांनी इकडे या माणसाला बघितलं, त्यांना माहिती नाहीये की हा ऋषिकेश आहे ते। त्यांनी बघितलं, त्याला आडवं समोर केलं, मग त्यांना कळलं की हा तर ऋषिकेश आहे आपला। त्याने त्यांच्याकडे असणारं पाणी जे काही आहे ते तोंडावर मारून त्याला शुद्धीवर आणलं, पाणी प्यायला दिलं। खरंच अशी माणुसकी जपणारी माणसं आजही बघायला मिळतात, त्यामुळे बरं वाटतं। ते जर इथे ऋषिकेशला त्यांनी उठवलंय, ऋषिकेश म्हणतो की काय, म्हणजे बाकी ते विचारतात की काय झालं, तर तो सांगतो की चोरांच्या मागे मी आलो होतो आणि त्यातल्याच एकट्या चोराने कुणीतरी पाठीमागे येऊन माझ्या मानेवर जोरदार फटका मारला आणि मी इथे बेशुद्ध पडलो। पण हा सगळा प्रसंग तो घरी सांगत नाही आहे, हे मात्र इथे त्याचं चुकलं आहे, कारण इकडे शर्वरी वंश निघून गेले आहेत। ऐश्वर्या अजूनही काम भरायचं काम करते। ऋषिकेश धावत धावत आला आणि शर्वरी कुठे आहे, शरू कुठे आहे, शरू कुठे आहे म्हणून विचारतोय। तर सगळेजण म्हणतात की आजी म्हणते की शरू गेली, तर कशी काय गेली, राखी नाही बांधली। तर आई म्हणतात तेवढ्यात, अरे तिनं तुला सांगितलं नव्हतं का, तिला इंदोरला जायचं आहे, तिचं फ्लाईट आहे म्हणून ती गेली आणि तू आज उशिरा का आलास, असं सगळे त्याला प्रश्न विचारतात। तो इथे शर्वरी वंशांना फोन लावतो, शरूला फोन लावतो आणि म्हणतो की मी आलोय घरी। पण शरू म्हणते की आता त्याचा काही उपयोग नाही आहे, मी खूप पुढे निघून आली आहे आणि तू आज
राखी बांधून घेतली नाहीस दादा असं म्हणून ती नाराज होते. इकडे सौमित्र तेवढ्यात विचारतो की दादा तू कुठे होतास, तू का आला नाहीस, काय काम होतं एवढं. तर नानासाहेब पण म्हणतात की नेमकं काय झालं होतं ऋषिकेश, तू सांग काय झालंय ते. इकडे सगळेजण विचारतात त्याला की काय झालंय, पण तो त्यांच्या हेल्थचा विचार करतो. म्हणजे आईंना आत्ताच अटॅक आला होता त्या गोष्टीचा विचार करतो. सारंगला तिथे बरं नाही आहे आणि आत्ता या सगळ्यांना सांगून परत टेन्शन देण्यापेक्षा न सांगितलेलं बरं असा तो विचार करतो आणि काही नाही असं म्हणतो आणि तडकाफडकी वरती निघून येतो. तो वरती निघून गेल्यावर सुमित्राई डायरेक्ट म्हणतात की हा असा निघून गेला, आत्ता उशिरा आला, सर्व नाराज झाले आणि याला कुणाची काहीच पर्वा राहिलेली नाही आता, असं त्या एकदम बोलून मोकळ्या होतात की ऋषिकेशला आता कुणाचीच पर्वा राहिलेली नाही आहे, त्यांना असं वागायला नको होतं असं त्या म्हणतात. इकडे जानकी पण त्यांच्याकडे एकवर बघते फक्त आणि इकडे निघून जाते वरती रूममध्ये. तर हा सगळा प्लॅन ऐश्वर्याचा असल्यामुळे आता तिला मात्र आनंद होतोय की तिचा हा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. त्यामुळे ती इकडे खुशीत आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर तो आनंद इथे दाखवते बरं का ती. इकडे ऋषिकेशवरती रूममध्ये आला आणि त्याला सगळं आठवतंय की शर्वरी निघून गेली असं सगळं सांगितलं जातं. आजी कशी बोलते हे त्याला आठवतंय की तो कामाला महत्त्व देऊन आला नाही राखी बांधायला. आई त्याला ओरडतात की तिची इंदोरची फ्लाईट होती आणि तू आला नाहीस, ती नाराज होऊन गेली आता. आणि हे सगळं त्याला इथे आठवतंय. तो एकटाच डोक्याला असा हात धरून बसलाय की आज राखी पौर्णिमेच्या दिवशी माझा हात रिकामी राहणार म्हणून त्याला इथे वाईट वाटतंय. त्यामुळे इथं जानकी येते तेवढ्यात त्याच्याशी बोलायला. ती विचारते की तुम्ही बरे आहात ना, तुम्हाला काय झालं होतं किंवा तुम्ही आला का नाहीत, कुठे अडकला होतात, असे सगळे ती प्रश्न विचारते. आणि ऋषिकेश जो काही घडलेला प्रसंग असतो तो सांगतो की ते गाडीसमोर कशी बाई आडवी आली, त्या चोरांनी तिची माळ कशी धरली होती आणि त्या बहिणीला वाचवण्यासाठी म्हणजे त्या बाईला वाचवण्यासाठी तो कसा त्यांच्या मागे पळत गेला आणि मग त्याच्या डोक्यात कोणीतरी फटका मारला आणि तो किती वेळ तिथे बेशुद्ध पडला हे त्यालासुद्धा माहिती नसतं. त्यामुळं पाटील काका आले आणि नंतर त्यांनी माझ्या तोंडावर पाणी वगैरे मारलं आणि मी शुद्धीवर आलो. हा सगळा जो काही प्रसंग घडलेला असतो तो इथे तिला सांगतो. जानकी त्याच्या मानेला हात लावून बघते आणि तुम्हाला सूज भरपूर आहे असं सांगते आणि ते डॉक्टरला फोन लावत असते. तर तेवढ्यात तो म्हणतो की आत्ता फोन लावू नकोस डॉक्टरांना, असं त्यांचं बोलणं चालू असतं. आणि त्याला इथे वाईट वाटतंय की आता आपला हात रिकामा राहणार. रक्षाबंधनच्या दिवशी शर्वरी माझ्यावर नाराज होऊन गेली आणि आज मला कुणीच राखी बांधणार नाही असं त्याला इथे वाटत असतं आणि त्यामुळे तो नाराज होतो. आणि तेवढ्यात तिकडे ओवी येते आणि ओवी विचारते की झालं का तुमचं रक्षाबंधन करून वगैरे असं ती छान विचारते. तिचा मूड चांगला असतो. तर तेवढ्यात ती म्हणते की बाबा हे काय तुमचा हात रिकामाच कसा काय, अजून कुणी राखी का नाही बांधली, म्हणजे शर्वरी वंशांनी राखी का नाही बांधली, आता तुम्हाला राखी कोण बांधणार, शर्वरी तर गेली, असा तिच्या बालमनाला जो काही प्रश्न पडतो तो ती विचारते आणि त्यामुळे ऋषिकेशला अजूनच वाईट वाटतं. जानकी सांगते की आता नेमकं काय होणार आहे याच्यासाठी ती ओवीला बाहेर घेऊन जाते आणि ओवीला बाहेर घेऊन जाताना ती म्हणते की नातं फक्त रक्ताचं नसतं तर विश्वासाचं आणि मायेचं पण असतं आणि आज तुझ्या बाबांचा हात रिकामा राहणार नाही असं वगैरे ती इथं ओवीला समजावत असते. तर इकडे आजी आली आहे ऐश्वर्याच्या रूममध्ये आणि ती म्हणते, त्या दोघींचं बोलणं चालू आहे. आजी म्हणते की तूच अडकवलंस ना ऋषिकेशला या सगळ्यामध्ये, कुठे अडकवलंस तू त्याला, तू अडकवलेस हे न कळण्याइतपत मी मूर्ख नाही आहे असं वगैरे आजी तिला म्हणते की आजीला आता कळलंय की ऋषिकेशला जे काय अडकवायचं काम होतं ते ऐश्वर्यानंच केलं आहे आणि ती म्हणते की हे न कळण्याइतपत मी इतकी मूर्ख नाही आहे. त्यामुळं आता ऐश्वर्या लगेच म्हणते कुणी केलं आहे, कसं केलं हे सगळं समजण्यापेक्षा आता इथून पुढं जे काही होईल ते बघत राहा, कारण आज गैरसमजाची पहिली ठिणगी पडली आहे. शर्वरी वंश नाराज झाले आहेत, त्याच्यामुळे सुमित्राई पण नाराज झाल्या आहेत आणि आज जसं त्या नाराज झाल्या आहेत तसं एक दिवस त्या दोघी हाताला घराबाहेर काढतील ऋषिकेशला आणि जानकीला, असं त्यांचं इथे स्वप्न चालू आहे. पण तेवढ्यामध्येच या बायका ऋषिकेशच्या नावाने हाक मारत येताना दाखवल्यात की दादा कुठे आहेत, दादा कुठे आहेत. तर सगळे म्हणतात की तुम्ही आता एवढा घोळका करून का आलाय, नानासाहेब विचारतात. तर इथे ऐश्वर्या बघा कशी बघते. तर त्या बायका म्हणतात की आज एक बहीण नाराज होऊन गेली पण आम्ही आहोत ना बाकीच्या, ज्याच्यामुळे आमचं घर चालतं, ज्याच्यामुळे आमच्यावर म्हणजे अन्न खाऊ शकतो आम्ही. तर अशा ऋषिकेश दादाचा हात आज रक्षाबंधनाच्या दिवशी रिकामी कसा राहील, त्या म्हणून आम्ही सगळ्या ऋषिकेश दादाला राखी बांधायला आलोय असं त्या म्हणतात. आणि जेवढ्या काही सगळ्या बायका आलेल्या असतात त्या एक एक करून ऋषिकेशला इथे राखी बांधतात. बाकी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. ओवीला पण इथे कौतुक वाटते की आपल्या बाबांना एवढ्या बहिणी येऊन राखी बांधून गेल्या, त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर इथे हास्य आहे. जानकी बहिणींनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही इथे आलोय, एक बहीण गेली तर आम्ही सगळ्या आहोत असं म्हणून तिथे बाकीचे सगळे राखी बांधतायत. त्यामुळे एक वातावरण इथे चांगलं झालं आहे. ऋषिकेशच्या चेहऱ्यावर हास्य आलंय आणि तो क्रेडिट जानकीला देतोय. ओवीला पण छान वाटते की बाबा तुमच्या हातावर एवढ्या सगळ्या राख्या
आलेले आहेत म्हणून सगळे इथे हसतायत. पण इकडे ऐश्वर्या मात्र सुमित्राईंच्या मनामध्ये कान भरते. आता ही सारवासारव करून काय उपयोग, जिला बांधायची राखी होती ती तर नाराज होऊन निघून गेली, हा सगळा ड्रामा, ही सगळी सारवासारव करायची आता काय उपयोग आहे, असं ती म्हणते. जे काही व्हायचं ते घडून गेलं ना आपल्या घरात, असं इथे ऐश्वर्या आईंच्या कानात हळूच कुजबुजते. आणि आईंना पण ते सगळं आठवतं की कशी ही निघून गेली वगैरे, आणि त्यामुळे आईंचं पण तोंड इथे पडतं. जो काही आनंद असतो तो निघून जातो. त्या म्हणतात की ऋषिकेश तू आज चांगलं वागला नाही आहे, सगळ्यांना तुझा अभिमान वाटतोय, पण आज जे काही तू वागलायस, शर्वरी जे काही नाराज होऊन गेले ते बरोबर केलं नाहीस तू, चांगलं नाही झालेलं. आम्हाला तुझा अभिमान आहे, प्रेम आहे, पण तू आज जे काही वागलायस ते चुकीचं आहे, असं म्हणून त्या इथे मनातल्या मनात म्हणतात. आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये गैरसमजाबद्दल नानासाहेब सुमित्राईंचे कान खडे बोल सुनावतात, त्यांना योग्य ते सांगतात. तर इकडे ऐश्वर्याची आई आली आहे, तिची मंगळागौर करूया असं म्हणून. तेवढ्या जानकी म्हणते एकटीची मंगळागौर नाही आहे तर तिघींची होईल, म्हणजेच अवंतिकाची पण इथे मंगळागौर होईल असं ते म्हणतात. आणि आजच्या दिवशी लक्ष्मीला घरात आणूया असं वगैरे ते म्हणतात. पण इकडे ऐश्वर्या मात्र चिडते आणि ती अवंतिकाचा अपमान करते की तुझी लायकी काय आहे माझ्याबरोबर मंगळागौर साजरी करायची. पण जानकी म्हणते की ती रणदिवेंची सून आहे, हीच तिची लायकी आहे आता, असं वगैरे तिथे खडे बोल सुनावते. आणि आईंना म्हणते की ऐश्वर्याच्या भूतकाळात अडकून राहायचं की नवीन सुनेचं, नवीन लक्ष्मीचं गृहप्रवेश करायचा, गृहलक्ष्मीचा, हे आता तुमच्यावर आहे. त्यामुळे उद्या नवीनच नाटक बघायला मिळणार आहे. बघूया काय होतंय ते. त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.